स्पीकर दाबून आतून काढून बंद करतो. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते. सर्वपाप दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. सद्गुरुनाथांना आज मोठा विलक्षण प्रश्न केलेला आहे. महाराज, केलेल्या चांगल्या कर्माचं पुण्य भोगतच राहावं लागतं का? पुण्यकर्माचं फळ भोगत बसणे केव्हा केव्हा पुष्कळ लोकांना नकोसं वाटतं. त्याचं कारण काय? पुण्याला सुद्धा वेदांतामध्ये शास्त्र प्रमाणानं पाप असं नाव दिलंय. कारण पुण्य झालं की बंधन होऊन जातं. पुण्य झालं की बंधन. बंधन म्हणजे काय? पाप आहे. राजाच्या राणीला राजाबरोबर सगळं सौख्य मिळतं, पण बाहेर कुठे भेटत नाही. म्हणून अलाहाबादच्या राजाची राणी कीर्तन प्रवचनाला जाऊ शकत नव्हती. तिने पाहिलं काय जन्म आहे आपला, म्हणून तिने त्रिवेणी संगमात आत्महत्या केली आणि पुढच्या जन्मी शबरी म्हणून जन्माला आली. आणि त्या जन्मामध्ये बंधन राहिले नाही, फक्त हरिभक्ती झाली. राम कानोपात्रा कुठे जाता येईना म्हणून देहत्यागाची कल्पना केली. पांडुरंगाच्या चरणी लीन झाली. ध्रुवाने 4-5 महिने खडतर तपश्चर्या केली आणि भगवंताच्या कृपेने सर्व स्थान मिळवलं. आढळपद मिळाल्यावर नंतर त्याला पश्चात्ताप झाला की आपण देवाला काय मागितलं. मी असं देवाकडे मागायला नव्हतं, कारण ईश्वर कृपेने सुख भोगायला मिळालं की आपला द्वेष करणारी मंडळी जगात उत्पन्न होते. कारण जो सगळं सुख भोगतो त्याचं लोक काय करतात? आणि लोकांनी द्वेष केला म्हणजे बसल्या बसल्या आपण त्याचा द्वेष करतो. आपला द्वेष सुरू झाला आपण पुण्य भोगत असताना आणि आपल्याला कळालं की हा आपला द्वेष करत होता, आपण त्याचा. म्हणून विरोध झाला म्हणजे मनात शंका येणारच, किंवा लोक आपला द्वेष करताय. आता बरेच लोक म्हणतात ना, आमचं चांगलं पावत नाही कोणाला, असं लोक विचारतात. मग त्याच्याकरता ते काहीतरी तोडगा करायला जातं पुन्हा, आणि तोडगे केले की बरं वाटतं. तर आपलं पुण्य कोणी हिरवून घेऊ शकत नाही, ठाम मत पाहिजे. आणि दुसरं, मिळालेलं भोगत असताना दुसऱ्याला
वाईट वाटेल असं वागायचं कधीच नाही. म्हणून प्रतिबंध निर्माण झालं की सुख दुःख होऊन जातं. माणसाला कोणत्याही गोष्टीचा प्रतिबंध झाला की ते नकोच वाटतं. शिवाय त्यामध्ये अर्थ काही राहत नाही. कारण अपमानामुळे आणि उपद्रवामुळे मनुष्य त्रासून जातो. ईश्वराकडे लक्ष कमी लागतं, त्याची आठवण कमी येते आणि पुन्हा प्रश्न होतो. हे सगळे प्रश्न ध्रुवाच्या लक्षात आले. त्याला पश्चाताप झाला आणि चुकला आणि म्हणाला, मी आता काही मला इलाज नाही, पुण्य केलेलं आहे, आता फळ भोगलंच पाहिजे. सकाम कर्म नको लोक म्हणतात. याकरता आपण तशी भूमिका घेऊ शकत नाही. मध्यम मनुष्य संपूर्ण निष्काम कर्माची भूमिका घेऊ शकत नाही. महाराज, जीवनात अनेक दुःख भोगावे लागतात. मनाला सारखा काही न काही त्रास होत राहतो. मनाला काही ना काही क्लेश होतो. ते तसं का होतं ते होऊ नये याकरता आम्ही काय करावं? त्याला एकच उपाय आहे, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. प्रपंचाचे द्रौपदीने काय केलं? क्लेश झाला की तुळशीजवळ, क्लेश झाला की तुळशीजवळ. क्लेश म्हणजे मनात सतत उत्पन्न होणाऱ्या इच्छा, राग, द्वेष, अज्ञान हे सर्व दोष आहे. दुसरं, देह म्हणजे मी आहे ही आपली गैरसमजूत असली तरी देह आहे त्यावर तो मी आहे हे राहणारच. देह आहे त्यावर मी राहणारच. मग तो जर राहणार आहे तर त्याला समजून उमजून बाजूला करा. जसं एखादा मनुष्य आपल्याकडे राहायला आला की तो सगळी सोय असल्यामुळे वेगळा होत नाही. आपण त्याला म्हणतो, भाऊ आता तुला उद्योग लागला, पगार लागला, तू आता तुझ्या पायावर उभं राहायला शिक बरं. आपण त्याला काढतो, पण काय सांगतो? स्वतंत्र पायावर उभं राहायला शिक. म्हणजे हळूच त्याला बाजूला कर, कारण तो नकोच होतो. आणि मुलगा निघाला तर आपल्याला काय वाटतं? का बरं निघाला तो? का त्यालाही पायावर उभं राहू देऊ नये? आमच्याकडे चिने म्हणून फौजदार होते, ते रिटायर झाले. त्यांचं बैरामपेठेत घर होतं. घर रिकामं झालं आणि त्यांच्या मुलाची बदली युनायटेड वेस्टर्न बँकेत मॅनेजर म्हणून झाली. मला म्हणे, दादा घराला भाडेकरी मिळाला. म्हटलं कोण साहेब? म्हणजे मुलगा बदलून येतो, त्याला भाडं नाही 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 नाही, त्याला तिकडच्या घरात ठेवायचं आणि दर महिन्याला त्याच्याकडून भाडं घ्यायचं, म्हणजे त्याला सवय लागेल पैसे शिल्लक ठेवायचे. म्हणजे इतकं तंतोतंत आपल्याला ठेवायचंच नाही म्हणे. आपली पेन्शन आपण, उलट घरात राहतो, भाडं दे. लक्षात आलं का? त्याला जर भाड्याने लागलं तर तो धूम करेल म्हणे, त्याच्याकडचं भाडं दे, तिकडे राह, आमचं काहीच करू नको. म्हणून देह आत्मवादाने ज्ञानी लोक, पंडित लोक सुद्धा ग्रासलेले आहेत. देहवादाने मोठमोठे पंडित हित सांडित गेले. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. म्हणून हे पोरं जे आहे ना, ते असं काही ऐकलं त्यांनी मोबाईलवर की माझ्याजवळ घेऊन येत असे, पाहतो कसं बोलतो तो, मी पाहून घेतो लगेच. म्हणजे तुम्ही ऐकलं नाही? काय ऐकतो? रात्रंदिवस जर मी शुक्राचं वचन ऐकतो तर जगातलं या दुसरं कोणाचं वचन ऐकून मी डोक्यात घालून काय झालं? खरं नाही ऐकत.
रोजच सुखदेव सांगतात राजा परीक्षिता माझं चाललंय, कोणी किती काही हो, मी काल तुम्हाला सांगितलं ना की 55 वर्षात गजेंद्र सांगितला नाही इतका व्यवस्थित सांगितला. आणि आज भगवान मथुरेमधून द्वारकेमध्ये गेलं असं काही सांगितलं गेलं. अप्रतिम. काल यवन जरासंग यांच्याशी परमात्माने संघर्ष कसा केला याच्यावर बोल. अप्रतिम. म्हणजे मला तर आनंद व्हायचा तो, कारण आपल्या सांगण्याचं श्रोत्यांना ठीक आहे, त्यांना जेवढं समजेल तेवढं घेतील, पण आपल्याला त्याच्यातून मिळालं की भगवंतांनी चतुराई किती केली. म्हणून देवाच्या आरतीत काय लिहिलं आहे, गोकुल के चतुराई मथुरा की चतुराई क्या को मै कैसी. म्हणजे कृष्णचरितामध्ये जे चातुर्य आहे ते घ्यायचं आहे. आता देह आत्मवाद इतका बळकावला आहे की इतर कुठे लक्ष जात नाही. महाराज म्हणतात या परिस्थितीमध्ये मी काशीचा आहे, विद्वान आहे, पण त्याला अंगार कशाचा आला, मी काशीचा आहे. आता ज्ञान काशीलाही बेदुने चारण जळगावलाही, पण मी काशीत आहे. तो म्हणतो मी तापी काठचा राहणार आहे. थांबतो महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी असं कुठेच म्हटलं नाही की मी आळंदीचा राहणार आहे का गोदावरीचं, तर नाही. फक्त ज्ञान संबंध लक्षात ठेवला. निवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी हे पंढरपूरून पायी जाऊन आल्यावर या गावातल्या लोकांनी त्यांचं घर नष्ट करून टाकलं होतं. सोपानदेव, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरी यांना वाईट वाटलं. काय लोक म्हणे आपलं वाचतो, पण तेवढ्यात निवृत्तीनाथ आले. म्हणे काय झालं. म्हणे आपलं घर यांनी बुडून टाकलं. बरं केलं म्हणे त्यांनी मोडलं होतं, कारण रिकाम्या घरात भूत राहतं म्हणे. त्यांनी आपण यायच्या आधी भूताला काढून टाकलं. आता आपल्याला काय लाकडं गोळा करायचे आणि झोपडी बांधायची, नूतन घर होईल म्हणे आपलं. म्हणजे ज्ञानेश्वराच्या मनातला सुद्धा देहवाद कसा काढून टाकला बा माऊलीने. कारण निवृत्तीनाथ गुरु होते ना. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात काय म्हणतं माहिती का, बरे झाले देवा दिवाळे निघाले. कोण म्हणेन की दिवाळं निघालं बरं झालं म्हणून, कारण ती कटकट गेली, वया सगळ्या पाण्यात टाकून दिले. आता डोक्याला त्रास, मी देह नाही. हा सीता हलवा. म्हणून कुटुंब प्रमुख मी आहे, माझ्या आज्ञेने सगळे राहिले पाहिजे, त्यांचं पालन पोषण मी करतो, त्याच्याबद्दल सुद्धा अभिमान आहे. तिथे मनाविरुद्ध झालं की कुटुंबाचा राग येतो. कुटुंब मनासारखं वागायला लागले की त्याच्यात गुंतून राहतो. काय पाहिजे, म्हणजेच बंधन आहे का नाही. मनासारखे वागत नाही म्हणून राग, मनासारखे वागले तर त्याच्यात गुंतून राहतो. म्हणजे आहे का मग कोणाला काही सुख नाही. काही आठवणी येतात, काही आठवणी राहत नाही, आणि त्याच्यामुळे स्वाभाविक स्वभाव क्लेशयुक्त होतो. अशा प्रसंगामुळे आपला स्वभाव क्लेशयुक्त होतो. आणि क्लेशयुक्त झालेला स्वभाव तुम्ही कबूल करत नाही, पण बोलून दाखवता. काय, हल्ली माझी चिडचिड होते, माझा स्वभाव खराब आहे असं बोलत नाही, पण चिडचिड होते. आणि चिडचिड होते म्हणजे स्वभाव. आता स्वभावाचे क्लेश होतात, सगळी कर्म दोषी होतात. मग क्लेश झाला की दोषी होतात. असे विचार मनात आले म्हणजे स्वतःच्या हातून शुद्ध कर्म होत.
या सगळ्यांना देह मी आहे ही भ्रांती आहे. अज्ञान कारणीभूत आहे. देहापेक्षा मी वेगळा आहे, मी अजरामर आहे, मी अविनाशी आहे. आतापर्यंत अनेक देह धारण केले. हा देह सुद्धा काही काळ आहे, आपला सुद्धा काळ ठरलेला आहे. अशी भावना झाली की मान सन्मान मनात उरत नाही. कोणाबद्दल मैत्री वाटत नाही, कोणाबद्दल शत्रुत्व वाटत नाही, कोणाबद्दल निंदा होत नाही, कोणाबद्दल स्थिती. म्हणून मानसिक क्लेश उरत नाही. या गोष्टी केल्या की मानसिक क्लेश होणार. महाराज, आपल्या हातून सत्कर्म झाली, ही मोठी कार्य झाली तरी काही लोक विसरून जातात. काही काही लोक मोठं काम केलं तरी विसरून जातात. अशी भूमिका शास्त्रकार सुद्धा सांगतात, करा आणि विसरून जा. का? लोकांनी विसरून जावं मला, म्हणजे याचा अर्थ काय? आपण कर्म किंचित मोठं असलं तरी विसरून गेलं पाहिजे. कारण कर्माची आठवण सुद्धा माणसाला दुःख करून देते. पाहो, मी इतकं जगाचं केलं आणि कोणी माझं नुसतं नाव सुद्धा घेत नाही, आलं दुःख. कर्म करावं आणि ते कर्म ईश्वराने केलंय असं म्हणत राहावं. कोणतंही कर्म, कीर्ती सुद्धा नको, कारण कीर्तीची सुद्धा इच्छा माणसाला त्रास देते. म्हणून जीवात्म्याचं कर्तृत्व मर्यादित आहे हे आपल्याला समजत नाही. बरोबर आहे? आपण जे कर्तव्य करतो ते मर्यादित आहे. एक जुनी म्हणे ना, सरड्याची दावडपर्यंत वडांगीपर्यंत. कसं आहे ना, आपण कोणाचं किती भलं करू शकणार आहे? मर्यादा आहे. जेवायला अर्धी पोळी तू घ्या, अर्धी पोळी मी खातो, याच्या पलीकडे काय? म्हणून जीवात्म्याचं कर्तृत्व हे मर्यादित आहे. आता याच्यावर उदाहरण देत आहे. मारुती रायांना सांगितलं की तुम्ही समुद्र ओलांडून आले का? म्हणे नाही, ती माझी शक्ती नाही. राम नाम घेतलं तेव्हा ती आली. म्हणजे समुद्र कोणी ओलांडला? म्हणून अयोध्येमध्ये आल्यावर रामराय काय म्हणतात? भरत, कपी आपल्यापेक्षा मोठा आहे. म्हणून माझी शक्ती वानराची केवढी आहे? या झाडावरून त्या झाडावर उडणं. मी समुद्र ओलांडलेला नाही. मारुती राय म्हणतात सगळी कर्म रामाने केली आहे. खरं म्हणजे तू द्रोणाग्नी आणला, मी आणला नाही. मी फजित झालो होतो. एक साधू आला आणि त्याने मला युक्ती दिली. मी तर सगळा पर्वतच उचलणार होतो. सगळी कर्मी रामाला केली. समुद्र रामाने ओलांडला. रामाच्या प्रभावाने माझ्या मनात यत्किंचित गर्व आला तर तोही माझा गर्व हरण झाला. कर्तृत्वाची जाणीव मला नाही. मी स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करतो आहे. मला रामाने माझत्व विसरण्याचा मदत करावी. खरंच मी कोण आहे हे विसरलं पाहिजे. महाराज, आत्मस्वरूप कसं असतं प्रश्न आहे. याची अनुभूती आमच्यासारख्या सामान्य माणसाला कशी घेता येईल? आत्मस्वरूप जे आहे त्या आत्मस्वरूपाची अनुभूती कशी घेता येईल? जगात आपल्या भोवती जे पदार्थ दिसतात सर्व पदार्थांमध्ये विकार उत्पन्न होण्याची शक्ती आहे. सगळे जे दिसतं ते विकार. कमी होणं, नाश होणं असे हे सुद्धा विकार आहे.
जसं फळ तयार झालं त्याला काही दिवस झाले की ते खराब व्हायला फक्त एकच फळ असं आहे की त्याचा नाश होत नाही, ते म्हणजे द्राक्ष. वाळलं की काय होते त्याची, आणि मनुक कितीही दिवस राहते. तिला जर आपण साफ करत राहिलो त्याचं चुरा हे करत राहिलो तर ती खराब नाही होत. आणि शेवटी त्याचा आणखीन एक उप येतो, द्राक्षासव होतं. मनुकेचं आसव तयार होतं शेवटी. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत लिहिलंय त्याचं, मनुक ही का नाश पावत नाही, तर द्राक्षाच्या वेला माझी. शेतकऱ्यानं 100 ग्रॅम दूध घातलेलं असतं म्हणे, त्या दुधामुळे ते द्राक्ष नासत नाही. दूध ते अमृत, पण ते द्राक्ष दुधात घालून खाल्ले तर विष होऊन जातं. लगेच पोटात असं गडबड गडगड गडबड होते, उलटी होते, शौचाला होते. तुम्ही बासुंदीमध्ये मनुक टाका, आंबलून जाते बासुंदी लगेच. चारोळी टाकता येते, मनुक नाही टाकता येत. पाहिजे नको, आमला आहे ना, आमला आहे. म्हणून वासनेचा क्षय होण्याकरता प्रयत्न करावे लागतात. वासनेचा क्षय हा ममतेचा विषय आहे. मी माझं गेलं पाहिजे, तेव्हा ईश्वरी शक्तीने हे शरीर चालतं आहे असं मानलं तरच ही भूमिका आपल्याला येते, नाहीतर येत नाही. कोणती भूमिका? प्रश्नाचा शेवट बघा. मनातल्या अशुभ वासना घालवल्या पाहिजे, आणि ज्या वेळेला अशुभ वासना जातील त्याच वेळेला त्या वासनेमुळं मनुष्य खऱ्या परिस्थितीला पोहोचतो. ईश्वरी शक्ती सर्व काही करते हा सिद्धांत खरा आहे, तो आपल्या बुद्धीला पटला पाहिजे. महाराज, वैराग्य कसं मिळवावं? उत्तर, विवेक केला म्हणजे वैराग्य मिळाल्याशिवाय मोक्ष नाही व दुःख नाहीसं होत नाही. धृतराष्ट्राला विदुराने हाच उपदेश केला की तुझ्या मुलाला तुझ्या संमती आहे म्हणून तो वाईटपणा करतोय. म्हणजे वाईट मुलगा नाही, तू आहे, तू वाईट आहे, कारण तुझी संमती आहे त्याला. त्यामुळे धृतराष्ट्राला वैराग्य ज्ञानी असून, ज्ञानी होता तो विदुराला सांगायचा तू समोर आहे तोवर सगळं पट्ट, तू गेला की सगळं सुट्ट. म्हणून काही दिवसाने त्याचा नाश होणार आहे ना. राज्य जाईल तर जाईल किंवा राज्य राहील तर राहील, तेवढा त्याचा क्षय आहे. सर्वांपेक्षा अधिक सामर्थ्य मिळाले तरी शेवटी पतन आहेच. जेवढा उंच जाणार तेवढा खाली पडण्याची भीती आहे. जास्त माझं म्हणून सगळ्यांचा संग्रह करायचा आणि शेवटी येथे ठेवून निघून जायचं. शेवटी वियोगामध्ये परिवासन होतं. हे मला मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, अशा अनेक इच्छा, त्याला काम म्हणतात. इच्छा पूर्ण होण्याकरता काही लोक साधन करतात. लाभो भवंती, कोणी आपला प्रतिबंध करत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे सगळे पदार्थ मिळाल्यावर सुद्धा इच्छा थांबत नाही, कारण उलट ती वाढत जाते.
इच्छेपेक्षा जास्त मिळालं पाहिजे, आज तेव्हा आपल्याला शांती लागेल असं वाटतं. पण मिळाल्यावर लोभामध्ये मन लागल्यावर मनुष्य त्यातच गुंतून राहतो. म्हणून संत महात्मे लोभामध्ये गुंतू नये असं मनाला सांगतात. नको नको मना गुंतुमा या जवळी, काळा आला जवळी ग्रासा वया. म्हणून ते आपल्या मनाला सावध कर. समर्थ तर 252 श्लोकात सावध करतात. दृष्टबुद्धी कामा न ये रे. म्हणून संत महात्मे जे काही मिळतं ते ईश्वरानं दिलेलं आहे एवढं लक्षात ठेवतात. शिवाय दाता कोणी नाही, एकच दाता रघुनंदन. जरी आपली भावना दृढ झाली तरी वासना मात्र केव्हा न केव्हा आपल्याला घेरून टाकते. वासना कमी झाली पाहिजे. संसार सुख देवाजवळ मागतात म्हणे, त्यातून सुटका कशी करावी हे कोणी शिकून घेत नाही. देवाचं संसार सुख मागायचं आणि सांगायचं याचं झालं की मला याच्यातून मोकळं होता आलं पाहिजे. सर्व अनित्य आहे, विनाशी आहे, जगामध्ये काही टिकणारं नाही. काय करायचं? अनित्य अविनाशी आहे. नित्य फक्त परमात्मा आहे. एकच भगवान नित्य आनंद रूप आहे. ही बुद्धी ईश्वर प्रसादानेच मिळते की परमात्मा एकमेव आहे हे सुद्धा ईश्वराच्याच प्रसादानं मिळतं आपल्याला. हे ज्ञान पुस्तक वाचून होत नाही. ज्या वेळेला आपलं श्रवण करून करून मन शुद्ध होईल त्यावेळेला कळेल कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. महाराज अहंकाराला बाजूला व्हावा यासाठी काय करावे? प्रश्न. अहंकार अनेक जन्मापासून आपल्या पाठीमागे लागलाय. अनेक जन्मापासून, एक जन्म नाही. बुद्धीचं स्वरूप बदलत जातं आणि मनुष्य अहंकारामध्ये सापडला की जीवात्म्यासमोर ईश्वर उभा राहिला तरी त्याला ओळखता येत नाही. अहंकारी माणसाच्या समोर देव जरी उभा राहिला. संत महात्म्यांनी हेच चालवलं. भक्ताला अहंकार येऊ नये म्हणून देवाला वारंवार सांगत राहील. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा. लोकांनी सगळं कार्य करीत राहून संकट निवारणा करता देवाशी भावना करतात, पण वासना हे संकट आहे हे जीवाला कळत नाही. वासना काय आहे? संकट आहे. बा आपल्याकडे एक पद्धत आहे, देवीची, गणपतीची किंवा मारुतीची आरती बाहेर केली तर आपण प्रत्येकाला देतो. प्रत्येकाला आरती देण्याचा उद्देश काय आहे की प्रत्येकाला त्या ईश्वराच्या जवळ जाण्याची वृत्ती व्हावी. आज माझी देवीची आरती झाली, माझ्या घरी वेगळी असते पण देवळात झाली. म्हणजे वृत्ती ईश्वराकडे जाण्याकरता आरती करायची, पण करणाऱ्याच्या जवळ आर्तभाव महत्वाचा. सुरुवातीला वाटून जातं किंवा आपल्याला करा, पण आर्तभाव वाढला पाहिजे. आरती होऊन गेली, आपण आलो, देवाला सांगितलं पाहिजे, देवा काय आज उशीर होऊन गेला, मला आरतीत सहभागी नाही होता आलं. पुढच्या वेळेस मी येईल तेव्हा आरती करा, तू येऊ नको कधी. आर्तभाव निर्माण केला पाहिजे आरतीमध्ये. ज्या वेळेला आर्तभाव निर्माण होतो तेव्हा ती आरती होते. म्हणून संत महात्मे देवाला
सतत संकट निवारण करण्याकरता भावना करत नाही. संत महात्मे अहंकार रहित असतात. तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या बळे नाही बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. सखा कृपावंत वाचा, कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही म्हणून त्यांचा अहंकार बाजूला होऊन जातो. कर्तृत्व आपल्याकडे घेतलं की अहंकार आपल्याला चिटकतो. म्हणून अभिमान धारण करणं खरं नाही. सगळं देवाचं आहे, खरा करता तोच आहे, खरे हे ज्ञान आहे. ईश्वराची भक्ती करीत राहिलं म्हणजे अहंकार दूर होतो. अहंकाराचं रूपच ईश्वर होऊन जातं म्हणे शेवटी. ते जे अहंकाराचं रूप आहे ना तेच ईश्वर होऊन जातं. महाराज, चांगले कर्म हातून घडले की लगेच मी कर्म केले अशी कर्तृत्व भावना आमच्या मनात निर्माण होते. मनाला समजवण्याकरता काय करावं? आपण कर्म करायचं ठरवतो, ते नंतर विसरून जातो. कर्म करायचं तसंच राहून जातं. अहंकारानं कर्म करणारा विसरू शकतो कसा? कारण त्याला त्या कर्मामुळे जर पद मिळवायचं आहे तर तो विसर. मी कर्म करणार आहे असं म्हणणारा विसरू शकतो. विस्मरण होण्याकरता काय कारण आहे? तर स्मरण होण्याचं कारण आहे. कार्याकारण भाव सांगता आला पाहिजे. त्याच्याशिवाय नुसतं आस्तिक आणि नास्तिक असं म्हणून उपयोग नाही. सर्व ठिकाणी ईश्वर आहे. ज्ञानशक्ती, कर्मशक्ती ही सुद्धा ईश्वराचीच. म्हणून कर्मे ईशू बजावा. आपण जे कर्म करतो तेच ईश्वरार्पण कर्म करावं. म्हणजे कोणाचंही कर्म करताना त्या कर्मामध्ये सत्य असलं पाहिजे. आणि सत्याने कर्म केलं तर त्या कर्माचा अहंकार येत. तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे. संत महात्मे ते सांगतात, स्वतःचा अनुभव घेऊन सांगतात. त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवल्याशिवाय अनुभव येणार नाही. मग परमात्म्याचा, वैराग्याचा, ज्ञानाचा अनुभव येण्याकरता परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. आता एक प्रश्न आहे. महाराज ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली व चाकदेव समोर गेले. संत महात्मे असे चमत्कार दाखवता का? संत महात्मे चमत्कार दाखवतात जगाच्या सुधारणा करण्यासाठी, स्वतःची कीर्ती म्हणून नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवायला लागली. चांगदेवांचा अभिमान आहे, अंतराळी आहे. चांगदेव महाराज हातात साप घेऊन आले आहे. वाघ साप यांचं नियंत्रण करतो असं ते दाखवत आहे. हा अभिमान घेऊन आले. गुरुच्या दर्शनाला येताना अभिमान आणायची गरज नाही. पण चांगदेव महाराज हे अजून ज्ञानेश्वराला गुरु मारत नव्हते. पण निवृत्तीनाथांनी सांगितलं की त्याला आत्ताच मोकळा करून देणं. म्हणून ज्ञानेश्वर भिंतीवर गेले. अभिमान बाळगण्याची शक्ती ही वाघावर बसून त्यांनी दाखवली आहे. अंतरिक्षामध्ये भिंत चालवली ही मोठी, ती दगडामातीची अचेतन चालवली ही त्या वाघाच्या शक्तीपेक्षा जास्त आहे. हे पाहिल्याबरोबर चांगदेव महाराज मोकळे झाले. खलास. वाघाला सरकतचा मालक सुद्धा ताब्यात घेऊ शकतो. सापाला सुद्धा आता साप धरणारे असं हातात धरून घेतात. म्हणजे ती युक्ती आहे. पण निर्जीव भिंत चालवणे युक्ती नाही. चांगदेवापुरती चालवली आहे. पुन्हा ज्ञानेश्वर भिंतीवर बसून जळवायला आले का?
का भिंतीवर बसून पंढरपूरला गेले? हे जे चमत्कार आहे, हे चमत्कार दृष्टीला सृष्टित्व देण्याकरता आहे. हरे नमः, हरे नमः, हरे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाहुण्य कर्मी जन्म येतो कहाणी,